नमस्कार मंडळी. तर आज आपण हॉटेलपेक्षाही भारी, चमचमीत आणि झणझणीत असं कोल्हापुरी पनीर मसाला बघणार आहोत. हॉटेलातलं महागडं पनीर कशाला नेहमी खायचं, तर ही चमचमीत डिश आपण ट्राय करा आणि एन्जॉय करा. आपल्याला नक्कीच आवडेल. तर चला मग रेसिपीला स्टार्ट करूया. तर 200 ग्रॅम पनीर मी अशा प्रकारे कट करून घेतलेले आहे. पीसेस आपण छोटे किंवा मोठे कट करू शकता आपल्या आवडीप्रमाणे. आणि आता एक कढई घ्यायची आहे. कढईमध्ये तेल घालायचं आहे आणि जे पनीर आपण धुतलेले आहेत ते यात घालूया आणि हे लो फ्लेमवर आपल्याला जवळपास 2 ते 3 मिनिटापर्यंत परतून घ्यायचे. कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये किंवा हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपण जी भाजी सगळ्यात पहिले ऑर्डर करतो ती म्हणजे पनीर. तर ही हॉटेलसारखी पनीरची भाजी आपण घरीच बनवून एन्जॉय करू शकता. पनीर शॅलो फ्राय करून झाले की ते काढून घ्यायचं आहे आणि एक मोठा कांदा आणि लसूणसुद्धा आपल्याला एक लो फ्लेमवर परतून घ्यायचं आहे 2-3 मिनिटापर्यंत आणि 2-3 मिनिटानंतर हे खडे मसाले जे आहेत ते यात घालायचे. आपल्याला खडे मसाले यूज करायचं नसेल तर आपण गरम मसालासुद्धा इथे यूज करू शकता. आणि एक मोठा टोमॅटोसुद्धा घालायचा आहे आणि तो पण आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर हा मसाला आता परतून झालेला आहे. थंड होऊ द्यायचा आणि थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घातल्यानंतर यात काजू घालूया. काजू मी 3-4 मिनिटं अगोदर गाळून ठेवलेले होते. आलं घालून घेऊ आणि हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. कोणतीही हॉटेलची भाजी म्हटलं तर त्यात काजू हे ग्रेव्ही बनवण्यासाठी यूज केलेच जातात. आणि एका कढईमध्ये तेल घालायचे. तेल गरम झाल्यानंतर कांदे, टमाटर आणि शिमला मिरची अशा प्रकारे कट केलेले आहे. मी थोड्या मोठ्या साईजमध्ये ते घालायचे आणि हे आपल्याला 2-3 मिनिटापर्यंत परतून घ्यायचं आणि 2-3 मिनिटानंतर ते काढून घेऊ आणि जी ग्रेव्ही बनवलेली आहे आपण ती यात घालायची. ग्रेव्ही लो फ्लेमवर परतून घ्यायचं आहे आणि परतून झाल्यानंतर यात आपण मसाले घालूया. अर्धा चम्मच हळद घालायची, चवीप्रमाणे मीठ घालायचं, तिखट घालायची, काश्मीरी लाल मिर्च घालायची आणि हे सगळं घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आणि जे कांदे, टमाटे आणि शिमला मिरची भाजून ठेवलेलं आहे ते यात घालायचं आहे, पनीर घालायचं आहे आणि हे सगळं आपल्याला हलक्या हाताने परतून घ्यायचं आहे. पनीर हा एक असा पदार्थ आहे की ज्याला कोणत्याही मसाल्यात घोळवलं की त्याची चव घेऊन अधिक स्वादिष्ट लागतो. म्हणून पनीर एकच आणि त्याच्या अशा अनेक डिशेस तयार होतात. पनीर आणि मसाले एकत्रित मिक्स करून झाले की त्यात आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. पाणी आपण कमी जास्त घालू शकता आणि गरम पाणी घातल्यानंतर यात 1 हिरवी मिरची आणि 1 चम्मच तूप घालायचं आहे. तूपने चव खूप छान येते. आणि हे आता आपल्याला 2-3 मिनिटापर्यंत झाकून ठेवून द्यायचं आहे. फ्लेम जी आहे लोच ठेवायची आणि 2-3 मिनिटानंतर ही भाजी आता रेडी झालेली आहे. आपण बघू शकता यात कोथिंबीर घालायचं आहे, थोडीशी कसुरी मेथी घालायची आणि सर्व्हिंग प्लेटमध्ये सर्व्ह करायचं आणि आपण बघू शकता की भाजी किती छान आणि मस्त दिसते. एकदम हॉटेलसारखी आणि चवसुद्धा अप्रतिम आहे. खूपच टेस्टी. तर ही भाजी आपण नान किंवा चपातीसोबत ट्राय करा. आपल्याला नक्कीच आवडेल आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर चला मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय बाय.